मंडळी, सध्या लोकप्रिय अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे। परदेशामध्ये अभिनेत्री व तिच्या नवऱ्याचं पासपोर्ट, पर्स आणि 10 लाखाच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। पाहुयात कोण आहे ही अभिनेत्री, पण त्यापूर्वी मालिका विश्वातील बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी व तिचा पती विवेक दहिया सध्या युरोपमध्ये फिरायला गेले आहेत। अशातच हे दोघे बुधवारी फ्लॉरेन्स या ठिकाणी फिरायला गेले होते। पण तिथे गेल्यावर त्यांच्याबरोबर अशी घटना घडली की त्यांचा व्हेकेशनचा आनंद नाराजीमध्ये बदललाय। त्यांचे पासपोर्ट, पर्स आणि 10 लाख रुपये किमतीच्या इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत। अभिनेत्रीचा पती म्हणाला, आम्ही बुधवारी फ्लोरेन्सला पोहोचलो आणि तिथे एक दिवस राहायचं ठरवलं। आम्ही राहण्यासाठी जे ठिकाण निवडलं होतं ते पाहायला गेलो आणि आमचं सर्व सामान बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये तसंच ठेवलं होतं। पण जेव्हा आम्ही आमचे सामान घेण्यासाठी परत आलो तेव्हा समोरचं दृश्य पाहून आम्हाला धक्काच बसला। कारची काच फोडून आमचं पासपोर्ट, पर्स, पैसे, खरेदी केलेल्या वस्तू आणि जवळच्या मौल्यवान वस्तू सगळं चोरीला गेलं होतं। कारमध्ये फक्त आमचे काही जुने कपडे आणि खाण्याच्या वस्तू उरल्या होत्या, असं विवेक दहियानं टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं आहे। या घटनेनंतर विवेक व दिव्यांका यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला, पण त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही। तसेच त्यांना आता भारतात परत येण्यासाठी तात्पुरत्या पासपोर्टची गरज पडणार आहे, त्यामुळे त्यांनी भारतीय दूतावासाकडून मदत मागितली आहे।